एकेकाळी संपूर्ण सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरासाठी आरोग्य सेवेचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेंगुर्ल्यातील ऐतिहासिक सेंट लुक्स हॉस्पिटलचं अस्तित्व आज धोक्यात आलं असून त्याच्या पुनर्निर्मितीबाबत नेमक्या कोणत्या ठोस हालचाली सुरू आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये होतीये। 100 ते 125 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या हॉस्पिटलमध्ये त्याकाळी नामांकित अनुभवी आणि सेवाभावी डॉक्टर्स कार्यरत होते। प्लेग, क्षयरोग, कुष्ठरोग यांसारख्या भीषण साथीच्या काळात या हॉस्पिटलने हजारो रुग्णांना उपचार देत अनेकांचे प्राण वाचवले। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात या हॉस्पिटलकडे आशेचा किरण आणि लाईफलाईन म्हणून पाहिलं जात होतं। मात्र कालांतराने आर्थिक अडचणी, योग्य व्यवस्थापनाचा अभाव आणि अंतर्गत मतभेद यामुळे या ऐतिहासिक हॉस्पिटलची दुरावस्था झाली। काही वर्षांपूर्वी हॉस्पिटलच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू झाले असले तरी अंतर्गत वाद आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे पुनर्निर्मितीचं काम पुढे सरकू शकलं नाही अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। वेंगुर्ले नगर परिषदेच्या निवडणुकीच्या काळात विविध राजकीय नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सेंट लुक्स हॉस्पिटलच्या पुनर्निर्मितीचे आश्वासन दिलं। आधुनिक सुविधा, तज्ञ डॉक्टर आणि सुसज्ज आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील देण्यात आली। मात्र निवडणुकीनंतर या विषयावर कोणतीही ठोस प्रगती दिसून न आल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये होतीये। पर्यटनाच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत असलेल्या वेंगुर्ल्यासारख्या शहरात दर्जेदार आरोग्य सुविधांची नितांत गरज आहे। स्थानिकांसह पर्यटकांनाही तातडीच्या उपचारांसाठी अन्य शहरांवर अवलंबून राहावं लागतंय। त्यामुळे सक्षम आणि आधुनिक हॉस्पिटलची आवश्यकता अधिक प्रकर्षाने जाणवते। सेंट लुक्स हॉस्पिटलच्या पुनर्निर्मितीमध्ये नेमके कोणते अडथळे आहेत, अंतर्गत वादांचं स्वरूप काय आहे आणि ते दूर करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती पावलं उचलणार याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली असल्याचं आता नागरिकांचं मत आहे। या ऐतिहासिक आरोग्य संस्थेचं पुनरुज्जीवन व्हावं, अडथळ्यांची कारणं शोधून तातडीनं कार्यवाही करावी आणि वेंगुर्लेकरांना पुन्हा एकदा दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होतीये। सद्यस्थितीत वेंगुर्लेवासियांचा मुख्य प्रश्न किंवा मागण्या त्या म्हणजे आरोग्य सुविधेबाबत आहेत। वेंगुर्लेत चांगले डॉक्टर्स असावे किंवा सेंट लुक्सची पुनर्निर्मिती व्हावी अशा देखील मागण्या आहेत। तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर आहे, कारण वेंगुर्ल्यावासियांचे सगळे जे भावना आहेत त्या सेंट लुक्स मध्ये गुंतलेल्या आहेत। आज वेंगुर्ल्याचं सेंट लुक्स हॉस्पिटल एक वैभव होतं। गोव्यातले पेशंट, बेळगावचे, आजूबाजूच्या सर्व परिसरातले पेशंट हे सेंट लुक्स हॉस्पिटलमध्ये यायचे। माझा जन्म पण सेंट लुक्स हॉस्पिटलमध्ये 65 मध्ये झाला। त्यावेळी डॉक्टर स्वीटन नावाजलेले डॉक्टर होते। स्वीटन डॉक्टर आले की वेंगुर्ल्याला सेंट लुक्स हॉस्पिटल भरभरून भरायचं। अगदी पेशंटला झोपायला जागा नसायची, मधल्या पॅसेजमध्ये पेशंट झोपायचे आणि स्वीटन डॉक्टर हसतमुखाने सगळ्यांना ट्रीटमेंट करायचे। त्यांचा अतिशय नावाजलेले असे ते चांगले डॉक्टर होते। त्या हॉस्पिटलची जी भरभराट आम्ही त्यावेळी पाहिली, आम्ही कॉलेजमध्ये असताना पण ते कॉलेजचे ते सेंट लुक्सचे जे वैभव आम्ही पाहिलं। त्यानंतर मला वाटतं साधारण 2012 पासून डॉक्टर कांबळींनी ते कसं बसं टिकवलं होतं, पण वरनच त्यांना साथ मिळाली नाही। मेरी वानलेसचं कोल्हापूरला हॉस्पिटल होतं, सांगलीला त्यांचं मेरी वानलेसचं त्यांचं ट्रस्ट हॉस्पिटल होतं, पण ते वरनं येणारा फंड्स होता, तो फंड मला आठवते की वॉशिंग मशीन त्यावेळी पण मी नगरपालिकेत नगराध्यक्ष होतो त्यावेळी वॉशिंग मशीन आली होती, पण त्याच्याकडे म्युन्सिपालिटीचा टॅक्स भरायला पैसे नव्हते म्हणून ती एका बाजूच्या गावामध्ये सोडून गेली। चांगली मशिनरी या ठिकाणी अत्यंत अद्यावत असं ऑपरेशन थिएटर त्या ठिकाणी होतं, पण नंतर वरनं येणारे त्यांचे फंड्स कमी झाले आणि त्यामुळे हॉस्पिटलला एकदम कुर्मगती यायला लागली आणि हॉस्पिटलची दयनीय अशी अवस्था व्हायला सुरुवात झाली। मध्यंतरीच्या काळात कोरोना पिरियडमध्ये आपल्या वेंगुर्ल्याचे सुपुत्र उदयजी सामंत साहेब हे पालकमंत्री होते आणि ते या वेंगुर्ल्याचेच सुपुत्र असल्यामुळे त्यांचं घर पण फटवाडी येथे होतं। त्यावेळी आम्ही गोष्टी करायला बसल्यानंतर सेंट लुक्सचा विषय आवर्जून यायचा। एकदा मी आणि ते सहज मला म्हणायचं सुनील सेंट लुक्सला आपण भेट द्यायला जावे। सेंट लुक्स बघितलं आणि त्यांना पण ते भावना त्यांच्या अनुभवाला, त्यांचे वडील पण त्यावेळी तिथे आले होते रवी अण्णा, तर त्यांनी पण सांगितलं की त्यावेळेचं वैभव, तर त्यावेळी त्यांनी आठवण पण सांगितली की त्या तिथे डॉक्टरांचा जो बंगला होता त्यामुळे त्या बंगल्यामध्ये शेकोटी होती, असा वर ब्रिटिश पिक्चरामध्ये दाखवतात असं तो बंगला होता आणि मग त्यासाठी आपण काहीतरी करूया। तर कोरोना पिरियडमध्ये शासनाच्या ताब्यात घ्यावं असा एक विचार आला आणि मग सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी मॅडम, प्रांत, नगरपालिकेचे सीओ असतील, SP असतील, हे सर्वजण आम्ही सेंट लुक्सच्या मॅनेजमेंटला बोलून घेतलं आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। तर त्यावेळी त्यांना एक पर्याय दिला होता की सेंट लुक्सचं नाव, सेंट लुक्सचे जे वैभव आहे ते तसंच राहण्यासाठी
सेंट लुक्सचं नाव तसंच ठेवूया व महाराष्ट्र शासन आणि सेंट लुक्स अशा आपण दोघांनी मिळून हे चालूया. किंवा कोण प्रायव्हेट जर हॉस्पिटल्स अपोलो हॉस्पिटल असेल किंवा आणखी कुठले हॉस्पिटल असतील जर ते टाईप करत असतील तर त्यांना आपण देऊया. पण सेंट लुक्स नाव अबाधित ठेवून करूया. पण त्यांच्याकडनं तेवढा म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही आणि त्याच्यानंतर खोलात गेल्यानंतर आम्ही तहसीलदाराकडनं कलेक्टरकडनं सर्व त्यांची कागदपत्र पण काढून एका रात्रीत घेतली. त्यांच्यामध्ये इंटरनल त्यांच्याच केसेस चालू आहेत. कोल्हापूर कोर्टात त्यांच्या केसेस होत्या, त्यांच्या मुंबई हायकोर्टमध्ये केसेस होत्या, दिल्लीमध्ये केसेस आहेत. त्यांची बरीचशी हॉस्पिटल्स बंद पडली. कोल्हापूरचं नावाजलेलं मेरी मांदेस हॉस्पिटल त्यांना लाईट भरायचं बिल भरायला पण पैसे नव्हते आणि आता ते अत्यंत बंद अवस्थेत आहे. आमचं दुर्भाग्य एवढं की त्या हॉस्पिटलची जी दुर्दशा प्रयत्न जवळजवळ सर्वांनीच केले. मध्यंतरी सुरेश भाऊ साहेबांनी पण त्यासाठी कोकण रेल्वेचे ज्यावेळी ते मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी पण ते तिथे हॉस्पिटलसाठी प्रयत्न केले होते व आत्ताही प्रयत्न बीजेपी मार्फत पण चालू आहे. मध्यंतरी नगराध्यक्षांकडनं ज्यावेळी आम्ही गोष्टी करत होतो त्यावेळी त्यांच्याकडनं पण माहिती मिळाली की ते हॉस्पिटल चालू करण्यासंदर्भात त्यांच्याकडनं जोरदार प्रयत्न चालू आहे. पण एक फायदा असा झाला उदय सामंत साहेबांच्या वेळी आम्ही जो प्रयत्न केला, काही लोक या हॉस्पिटलची जागा विकण्यासाठी इथे आली होती. कोण बडोद्याची किंवा इंदूरची अशी ती लोक त्यांचे वकील या ठिकाणी फिरत होते जागा विकण्यासाठी. पण त्यावेळी त्यांना भेटून त्या एकदा दम दिल्यानंतर ते इकडे यायचे बंद झाले व आता काही पॉझिटिव्ह गोष्टी ऐकायला येत आहेत की ते चालू होणार. त्याच्या समोर असलेलं गोविंद मेमोरियल हॉल ज्या ठिकाणी आमचं तरुणपण सगळं ते त्या ठिकाणी आम्ही बालपण तरुणपण तिथे गेलं. टेबल टेनिस बॅडमिंटन आम्ही तिथे शिकलो. वेंगुर्ल्याचे व्यापारी बापू दाभोलकर असतील, राजकमलचे श्रीधर परब असतील, डॉक्टर सुभाष नेवाळकर असतील, डॉक्टर मनचेकर, आम्ही सर्वजण, राजेंद्र अजित दारगळकर, आमचं विनोद ओरसकर, ही सर्व मंडळी, दिगंबर नाईक असेल, आम्ही सर्व तिथे टेबल टेनिस बॅडमिंटन खेळायचो. आमची जयशा सामंत. पण आता ते बघून इतकं वाईट वाटतं की तरुण मुलांना आता खेळायला इथे हॉल नाही, कॅम्पस जावं लागतं. मला अजून आठवतं की त्या ठिकाणी खेळल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या शिलम अंकल होते, वजन करायचो, नंतर बोक्याच्या हॉटेलमध्ये खायचो. ही गोष्टी आठवणी आता त्या सगळ्या उद्ध्वस्त झाल्यात. पेपरमध्ये किंवा सोशल मीडियावर लेख येतात गोविंद सेंट्रल हॉस्पिटल पडलं. पण नाईलाज असा आहे की जमीन दुसऱ्याची आहे, त्यांची प्रॉपर्टी दुसऱ्यांची आहे, त्यांची मालकी दुसऱ्याची आहे. आमच्या खूप भावना आहेत, आमच्या खूप इच्छा आहेत, पण आमच्या त्या इच्छा अपुऱ्या पडत्या त्यांच्या कोर्ट मॅटरमुळे आणि त्यांच्यातच मानसिकता नाहीये की ते हॉस्पिटल चालू करावं. काही करायला गेल्यानंतर तात्पुरत्यारित्या ते चालू करतात. कुठे रंगरोटी करून तो डेंटल ते क्लिनिक होतं त्याला रंगरोटी करून तिकडे जे असणार जे स्थानिक ते सांगतात की आता हे आम्ही चालू करतोय म्हणून, पण प्रत्यक्षात काहीही होत नाही. आणि त्याहीपेक्षाही वाईट वाटतं तिथे पाठीमागे एक लॉन्ड्री आहे, त्याला जुनी लॉन्ड्री आहे, तिथे कधीतरी कपडे इस्त्रीला न्यायला आम्ही जातो तर त्यावेळी वाईट वाटतं की तिथे तरुण मुलं आणखी काही असे प्रकार तिथे जे घडत असतात ते बघून वाईट वाटतं. पण त्याचबरोबर एक कौतुक करण्यासारखी एक गोष्ट वाटते की काही ब्रिटिश लोक, काही फॉरेनर्स एक लागोपाठ 30-40 मोटरसायकल त्या ठिकाणी येतात आणि त्या सेंट लुक्स हॉस्पिटलच्या परिसरामध्ये थांबतात. कुतूहल म्हणून मी 2-3 वेळा त्या ठिकाणी गेलो आणि पाहिलं काय नक्की करतायत म्हणून. तर ते जाऊन त्या आतला परिसर संपूर्ण फिरून देतात. त्यांच्याकडे एक मॅप असतो, तो मॅप उघडून बघतात आणि त्या ठिकाणी गोलाकार राहतात. त्या समोरच्या चर्चकडे असलेल्या चर्चमध्ये जातात. पण त्यांच्या पूर्वजांनी त्या स्मृती इथे ठेवून गेले त्याची आठवण म्हणून ते त्या ठिकाणी येतात आणि त्या वास्तूमध्ये येतात आणि वास्तू बघून जातात. त्यामुळे त्यांचं कौतुक वाटतं. पण दुःख एवढं वाटतं की आम्ही वेंगुर्लावासी सर्व एकत्र आहोत. सेंट लुक्स व्हावं ही प्रत्येकाची भावना आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने करत आहोत. पण जी मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटकडनं सहकार्य न मिळाल्याने ही हॉस्पिटलची दुरवस्था झालेली असं मनोमनी वाटतं. व हे हॉस्पिटल पुन्हा एकदा पूर्वजीच्या अवस्थेवर चांगल्या रीतीने जे सेंट लुक्स हॉस्पिटल म्हणजे बाटाचा हॉस्पिटल म्हणून फेमस होतं ते व्हावं अशी मनोमन इच्छा आहे. वेंगुर्ल्यात किती वर्ष आहात तुम्ही वास्तव्यास? माझा मूळ जन्मच वेंगुर्ल्यातला आहे. मी वेंगुर्ल्यातच जन्माला आलो आणि आज मला 54 वर्ष झालेली आहेत. वेंगुर्ल्यामध्ये माझं वास्तव्य आहे. स्वच्छ आणि सुंदर म्हणून नावलौकिक असलेल्या वेंगुर्ल्यात आजही अनेक नागरिकांना काही आरोग्याच्या सुविधांबाबत नाराजी दिसते. काय वाटतं तुम्हाला? आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर एकदमच वेंगुर्ला दुर्दशा झालेली आहे. कारण साधा जरी पेशंट, तापाचा पेशंट जरी गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर लगेच त्याला ओरसला न्या किंवा बांबुळला न्या अशी दुरावस्था झालेली आहे. एकेकाळी या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे आमचे कांबळे सर होते सेंट लुक्स हॉस्पिटलमध्ये, त्या ठिकाणी तर कुठच्याही प्रकारचा जरी पेशंट नेला तरी त्या ठिकाणी तो बरा होऊन बाहेर निघत होता.
ही आमच्या वेंगुर्ल्याची शान होती एकेकाळची. पण आज वेंगुर्ल्यामध्ये असं झालेलं आहे की साधा पेशंट जरी तापाचा पेशंट आम्ही या रुग्णालयामध्ये घेऊन गेलो, जिल्हा रुग्णालयामध्ये, उपजिल्हा रुग्णालय, तर त्या ठिकाणी पेशंट डायरेक्टच ते नुसतं बघितला जातो आणि त्याला सांगतात पुढे घेऊन चला. पुढे न्यायचं म्हणजे तो जर समजा तो सिरियसच पेशंट असेल तर तो अर्ध्या वाटेतच दगावला जातो. याच वेंगुर्ल्याची आणि संपूर्ण सिंधुदुर्गाची दुर्दशा झालेली आहे आरोग्याच्या बाबतीत. आजच्या घडीला अनेक नागरिकांचा बहुचर्चित असा जो विषय सेंट लुक्स हॉस्पिटलची आज जी दुरावस्था झाली आहे किंवा त्या हॉस्पिटलची पुनर्निर्मिती व्हावी असं अनेकांची मागणी आहे. तुमचं काय मत आहे? हा, पुनर्निर्मिती व्हावीच हे तर खरंच गरजेचं आहे. कारण सेंट लुक्स हॉस्पिटलमुळे जर प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने जर हा प्रश्न एकदम जिव्हाळ्याचा बनलेला आहे आणि पालकमंत्री महोदयांनी तर ते एक आश्वासन दिलेलंच आहे की या ठिकाणची सेंट लुक्स हॉस्पिटल आम्ही पुन्हा एकदा चालू करणार. पण मला वाटतं मंत्री महोदयांनी याचा पण विचार करावा की हॉस्पिटल सुरू होण्यासाठी त्यांच्या अंतर्गत वादांमध्ये हे हॉस्पिटल कधी सुरू होईल आणि किती कालावधी लागेल याचा थांगपत्ता अजूनही नाही आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जर आपण सेंट लुक्स हॉस्पिटलचा विचार जरूर करतायत त्याबद्दल आम्हाला अभिमानच आहे. पण आजच्या घडीला जे पेशंट दगावतायत किंवा आजच्या घडीला एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर जो पेशंट कुठे बाहेर फिरवावा लागतो त्याच्याकरिता सुविधा असलेल्या आमच्या या तुम्ही माजी मंत्री आमदार साहेब दीपक केसरकर यांनी बांधलेल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जर तज्ज्ञ डॉक्टर आणि काही जे काही स्टाफ आहे तो जर उपलब्ध झाला तर हे पेशंट बाहेर न्यावे लागणार नाहीत. सेंट लुक्स हॉस्पिटल व्हावे याबद्दल व्हायलाच हवं आणि ते तर आमची वेंगुर्ल्याची शान आहे. ते जर चालू झालं तर वेंगुर्ला आमचं खूपच प्रगतीपथावर येईल. त्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटेल. पण आजच्या घडीला ते होईपर्यंत जर आम्हाला जर या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर जर आम्हाला मिळाले तर वेंगुर्ल्याच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची आणि अशी एक हे झालेली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी याच्यावर पण जरा लक्ष द्यावं आणि आम्हाला तोपर्यंत तरी आम्हाला या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत. आणि त्याचबरोबर सेंट लुक्स हॉस्पिटलही त्यांनी लवकरात लवकर त्या ऊर्जितावस्थेत येण्याकरिता लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असं आम्ही त्यांना विनंती करू. नाव काय तुमचं? माझं नाव अवधूत उर्फ महेश शिवराम वेंगुर्लेकर. सेंट लुक्स हॉस्पिटलने कुष्ठरोग असेल, प्लेग असेल, क्षयरोग असेल अशा असंख्य साथींच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावलेली. मात्र एवढं महत्त्व असलेल्या हॉस्पिटलची निगा राखण्यासाठी आज तिथं कोणी पहारेकरी किंवा हॉस्पिटलच्या परिसरात काही गैरप्रकार होऊ नयेत याची काही खबरदारी घेतलेली कधी तुमच्या निदर्शनास आली आहे का? नाही, खबरदारी घेणारे तिथे कोणीच नसतात. आणि यापूर्वी आम्ही या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळा पेशंट पाहायला म्हणून जायचो. पण आजच्या घडीला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे भूत बंगला असल्यासारखं वाटतं आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर एकदमच काळोख, संपूर्ण सगळी दुरावस्था झालेली आढळते. त्यामुळे तिथे फिरायलाही भीतीदायक झालेलं आहे. किती वर्ष वास्तव्यास आहात वेंगुर्ल्यात आणि या सेंट लुक्स हॉस्पिटलशी तुमचा असा काही जवळचा असा अनुभव आहे का? इकडे मी वेंगुर्ल्यात 77 वर्ष माझी वेंगुर्ल्यातच गेली आणि माझे अनुभव म्हणून सांगू तर माझ्या एका मुलाचा जन्म इकडे झाला होता आणि त्यावेळी अतिशय चांगली सोयी होती आणि सगळ्या दृष्टीने म्हणजे डॉक्टर्स चांगले होते पण इतरसुद्धा सगळ्यांची वागणूक चांगली होती. आणि त्याच्याही पूर्वी जर बघला तर ज्यावेळी सर्वेंट किंवा सिटनसारखी माणसं होती त्यावेळी तर बघूकच नको, सिटनांका लोक देव माने, त्या दृष्टीने अतिशय चांगलं होतं. पण नंतर ह्या काय झाला एका काय आतली त्यांची गोष्टी असतील ते आपणा काही माहिती नाही. पण एवढी गोष्ट तरी की ह्या जर झाला तर वेंगुर्ला तर अतिशय मोठं वरदान ठरत. आजपर्यंत ह्या हॉस्पिटलच्या बाबतीत त्याच्या ऊर्जितावस्थेसाठी अनेक वेळा प्रयत्न झाले असं आमच्या माहिती झालं. पण नेमक्या एवढा करूनही ते का यश का मिळत नाही आणि त्याच्यात काय अडचणी असतात हे नेमकं समजल्याशिवाय तर मला वाटतं सुधारणं कठीण असं. म्हणून नेत्यांनी इकडच्या ह्या मार्गात येणारे अडचणी काय असतात ते बघून त्या दृष्टीने पावलं टाकायची म्हणजे त्या काम होईल आणि लोकांची बऱ्याच अंशी इकडं जी सोय होईल
की जे बाहेर गोव्याशिवाय किंवा इतर मोठ्या शहरात जाण्याशिवाय पर्याय नाही, अशा लोकांची इकडे बरीचशी सोय होईल असं मला वाटतं. वेंगुर्ले नगर परिषदेच्या इलेक्शनच्या दरम्यान तुम्ही एक वेंगुर्लेवासियांना एक भावनिक आश्वासन दिलेलं सेंट लुक्स हॉस्पिटल संदर्भात, तर त्याची प्रगती आता कुठवर आली आहे, म्हणजे कुठल्या टप्प्यात काम चालू आहे? नमस्कार, मी नगराध्यक्ष राजन गिरप. सेंट लूक हॉस्पिटलबद्दल बोलायचं झालं तर सेंट लूक हॉस्पिटलचा पाठपुरावा गेले कित्येक वर्ष आम्ही करत आहोत आणि ते प्रपोजल आम्ही त्या बाबतीत नगर परिषदेने त्या संबंधित संस्थेवर केस पण दाखल केलेली आहे आणि ती केस धर्मदाय आयुक्ताकडे 2-4 तारखा झाल्या. त्यानंतर ती पुढे गेली आणि मधल्या काळात आपली सत्ता गेल्यानंतर ते प्रकरण तसंच थंड राहिलं. आता आम्ही आताच्या निवडणुकीमध्ये आम्ही असं आश्वासन दिलं होतं की सेंट लूक हॉस्पिटलच्या पाठीमागे राहून ते काम पूर्णत्वाकडे नेणार. त्याप्रमाणे आम्ही त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि तो पाठपुरावा केल्यानंतर असं निदर्शन झालं की धर्मदाय आयुक्ताकडून ते प्रकरण निधी आणि न्याय या खात्याकडे गेलेलं आहे, त्यांच्या कायदेशीर सल्ल्यासाठी गेलेलं होतं. तर निवडणूक आम्ही जिंकल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि निधी आणि न्याय या ऑफिसकडून तो प्रस्ताव आता पॉझिटिव्ह रिमार्क मारून परत धर्मदाय आयुक्ताकडे पोचलेला आहे आणि आता त्यांनी निधी आणि न्यायाने त्यांना धर्मदाय आयुक्तांना पुढील कारवाईसाठी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आता यानंतर धर्मदाय आयुक्ताच्या मागे आम्ही सध्या आहोत, त्याचा पाठपुरावा आम्ही सतत करत आहोत. त्यांनी आता संबंधित दोन्ही संस्थांना, म्हणजे जे सेंट लूक हॉस्पिटलमध्ये 2 संस्था आहेत, एकाच्या नावे जमीन आहे आणि एकाच्या नावे इमारती आहेत, या दोन्ही संस्थांना नोटिसा काढलेल्या आहेत आणि त्या नोटिसा आता चालू होऊन ही केस परत चालू होईल आणि त्यामध्ये आम्हाला नक्की न्याय मिळेल आणि हा विषय झाल्यानंतर हे सेंट लूक हॉस्पिटल आम्ही एक NGOकडे, म्हणजे चांगल्या आरोग्य सेवा संस्था आहेत जे हे हॉस्पिटल बांधू शकतात आणि चालू शकतात, अशा कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आहोत आणि या संस्थांच्या ताब्यात आम्ही देऊन हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याचा आमचा मानस आहे. याचबरोबर अजून एक विषय सांगायचा आहे. आमच्या नगरपालिकेमध्ये च्या कॅम्पमध्ये एक आरोग्यासाठी म्हणजे हॉस्पिटलसाठी आरक्षण उपलब्ध आहे. साधारण 67 गुंठे जमीन त्यासाठी आमच्या कालेलकर नाट्यगृहाच्या बाजूला आरक्षित आहे आणि ही नगरपालिकेलाच आरक्षण आहे. या जागी आम्ही अशी एक संस्था बघितलेली आहे की तो केंद्र सरकारचा निधी वापरून तिथे हॉस्पिटल बांधायचं आणि तीच संस्था डॉक्टरसहित तीच संस्था ती चालवायला इच्छुक आहे. त्यासाठी लागणारा निधी ते आणणार, बांधणारही ते आणि चालवणारही तेच. असं जर झालं तर आपल्याला निधीची कमतरता पडणार नाही आणि आम्हालाही त्याचा त्रास होणार नाही. या संस्थेच्या मागे आम्ही आहोत आणि त्याप्रमाणे त्याचा प्रस्ताव आणि त्याचा प्लॅन सध्या तयार होतोय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या कालावधीत हे हॉस्पिटल या ना त्या स्वरूपात पूर्ण करायचं आहे, हे नक्की.